समृद्धी महामार्गावरील प्रवाशांनो तयारी ठेवा। MSRDC वाहतूक व्यवस्थापन प्रणालीसाठी तात्पुरता वाहतूक बंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर 9 दिवसांसाठी वाहतूक बंदी जाहीर केलेली आहे। ही बंदी 9 फेब्रुवारी पासून 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत लागू राहणार आहे। प्रभावित भागांमध्ये जालना जिल्ह्यातील बुलढाणा, लोणार, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा पट्टा 300.4 किलोमीटर ते 365.8 किलोमीटर दरम्यानचा मार्ग आहे। ही कामे समृद्धी महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या प्रकल्पाचा भाग आहेत। यामध्ये महामार्गावरती गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे, जे वाहतूक वेगावरती लक्ष ठेवतील, नियमांची अंमलबजावणी करतील, अपघात नोंदवतील आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद सुनिश्चित करतील। यामुळे महामार्गावर प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल। ही कामे 10 टप्प्यात पार पडतील, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यासाठी महामार्गाची एक बाजू तात्पुरती बंद राहणार आहे। मुंबई किंवा नागपूरच्या दिशेने होणारी वाहतूक एका वेळी 50 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे थांबवली जाईल। प्रत्येक टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल। प्रकल्पाचा एकूण विचार करता महामार्गावर 21 टप्प्यात गॅन्ट्री बसवण्याचे नियोजन आहे। MSRDC प्रवाशांना सल्ला देत आहे की प्रवासाचे नियोजन आधीच करा, शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करा आणि महामार्ग अधिकारी आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सूचनांचं आणि त्यांनी दिलेल्या नियमांचं व्यवस्थितपणे पालन करा। अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की तात्पुरती अडचण असून हा उपक्रम महामार्गावर प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत करेल। प्रवाशांनी या काळात सहकार्य करावे, जेणेकरून काम वेळेत होईल आणि सुरक्षितपणे देखील पूर्ण होईल। आजच्या छोट्या अडथळ्यांमागे उद्याच्या सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासाचे वचन आहे। MSRDC ची ही योजना महामार्ग प्रवाशांसाठी मोठा लाभ ठरणार आहे। यावर तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स।